विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण भाषेची उत्पत्ती अभ्यासली. आज आपण भाषाकुल संकल्पना अभ्यासणार आहोत. भाषेच्या उत्पत्तीचे सिद्धांत अभ्यासताना भाषाकुल संकल्पना हा मुद्दा आला होता. भाषाकुल संकल्पना आणि मराठी भाषा यामध्ये भाषा वर्गीकरणाची जी तत्त्वे आहेत ती आपल्याला अभ्यासायची आहे. त्यामध्ये भौगोलिक वर्गीकरण, धर्म, प्ररूपात्मक वर्गीकरण, पारिवारिक किंवा वांशिक वर्गीकरण, आकृतीमूलक वर्गीकरण आणि त्यामध्ये अयोगात्मक भाषा, योगात्मक भाषा, अश्लिष्ट भाषा, प्रश्लिष्ट भाषा हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता भाषाकुल संकल्पना म्हणजे काय? म्हणजे भाषेची पण कुळं असतात. जशी समाजामध्ये विविध कुळरचना असलेली आपल्याला दिसते, तशी भाषेची कुळं असतात. आता ही संकल्पना काय आहे? तर जगात असंख्य भाषा बोलल्या जातात. जगातील भाषांची एकूण संख्या निश्चितपणे सांगता येत नाही, कारण बोलीभाषा खूप आहेत. तरी ती संख्या जवळपास साधारणपणे 3000 असावी असं अनुमान आहे. कारण एवढ्या भाषांची नोंद झालेली आहे. सगळ्याच भाषांची नोंद झालेली नाही, ते अशक्य काम आहे. या भाषांचा अभ्यास करताना वर्गीकरण करणे आवश्यक असते. अर्थात वर्गीकरण करणं ही अशक्यच गोष्ट आहे, पण भाषा वैज्ञानिकांनी हे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वर्गीकरण करायचं म्हटल्यानंतर त्याचे काही तत्त्व ठरवावे लागतील, सिद्धांत ठरवावे लागतील, नियम ठरवावे लागतील. तर ही तत्त्व कोणकोणती आहेत ती आपण इथं अभ्यासतो आहे. कोणत्याही प्रकाराचे वर्गीकरण करण्यासाठी कोणती तरी तत्त्वे स्वीकारणे आवश्यक असते. कुठलंही वर्गीकरण करण्यासाठी काही एक नियम ठरवावा लागतो, त्याशिवाय वर्गीकरण होत नाही. जगातील भाषांचे वर्गीकरण करताना अशी विविध तत्त्वे स्वीकारून वर्गीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. भाषा वैज्ञानिकांनी हे वर्गीकरण कसं केलं आहे? मग कुठली तत्त्व स्वीकारली? त्यासाठी भूप्रदेश किंवा भौगोलिक वर्गीकरण त्याला म्हटलेलं आहे. भूप्रदेशाप्रमाणे, भूभागाप्रमाणे, धर्माप्रमाणे हे वर्गीकरण केलेलं आहे. प्ररूपाप्रमाणे केलेलं आहे. व्युत्पत्ती, साम्य, भेद याही तत्वांचा अंगीकार या वैज्ञानिकांनी केलेला आपल्याला दिसतो. आता भूप्रदेशाप्रमाणे केलेलं वर्गीकरण किंवा भौगोलिक वर्गीकरण याचा प्रथम आपण विचार करूया. भाषांच्या वर्गीकरणासाठी भूभाग, खंड, देश या तत्वांचा वापर केला गेला. म्हणजे जे विविध आपले खंड आहेत, जगभरातले प्रदेश आहेत आणि देश आहेत, तर ह्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत तर त्या कुठल्या कुळामध्ये टाकता येतात याचा अभ्यास या वैज्ञानिकांनी केला. यात भारतातील भाषा, युरोपातील भाषा, अमेरिकेतील भाषा, आफ्रिका खंडातील भाषा, शिवाय विविध देशांच्या नावांप्रमाणे असे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे वर्गीकरण भाषेला न्याय देणारे नव्हते.
कारण प्रत्येक भूभागावर अनेक भाषा आढळतात. त्यामुळे कोणत्या भाषेला हे संबोधन द्यावे हे समजत नाही. उदाहरणार्थ, भारतीय भाषा म्हटल्यास भारतातील कोणती भाषा मानावी किंवा आफ्रिकन अमेरिकन भाषा म्हणताना कोणती भाषा मानावी हे समजत नाही. आणि म्हणून हे तत्त्व भाषाबाह्य तत्त्व ठरते. म्हणजे भौगोलिक वर्गीकरण हे विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही. कारण कुठल्याही खंडातील भाषा म्हटलं, कुठल्याही भूभागातील भाषा म्हटलं, कुठल्याही देशातील भाषा म्हटलं तर कुठली भाषा, कारण आता भारतच म्हटलं तर विविध भाषांनी नटलेला देश आहे. मग कुठल्या भाषेला प्राधान्य द्यावं? आपल्याला माहिती आहे की या भाषांचे वादसुद्धा आपल्याला माहिती आहे. इंग्रजीला प्राधान्य द्यावा का हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणावी, कारण त्याबद्दलचे वाद सातत्याने आपल्या कानावर येतात. की प्रादेशिक भाषांना महत्त्व द्यावं. मग प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा आपण म्हटलं की महाराष्ट्रामध्ये मराठीला महत्त्व द्यावं, तर मग मराठीच का? मग ही प्रमाण मराठीच का? मग अहिराणीला महत्त्व का देऊ नये? वऱ्हाडीला महत्त्व का देऊ नये? तिकडे कोकणी म्हणतीला कोकणी भाषेला महत्त्व का देऊ नये? म्हणजे असे सगळे वाद ह्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून कुठली भाषा यामध्ये मानावी हा मुद्दा येतो. आणि म्हणून हे भाषाबाह्य तत्त्व आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. दुसरा जो आहे मुद्दा तो आहे धर्म. धर्मसुद्धा भिन्न भिन्न आहेत. धर्माच्या आधारे भाषिक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला तर मग या धर्माचे पुन्हा भिन्नता, म्हणजे ख्रिश्चन धर्म त्यांची एक भाषा, मुस्लिम धर्म त्यांची एक भाषा, यहुदी असतील त्यांची एक भाषा, म्हणून हिंदू धर्म त्यांची एक भाषा. म्हणून ही तत्त्व भाषाबाह्य आहेत आणि भाषेच्या वर्गीकरणास ते उपयुक्त ठरणारे नाही आहेत. आणि म्हणून हे पण तत्त्ववाद ठरते, भाषाबाह्य ठरते. तिसरं जे वर्गीकरण केलेलं आहे भाषा वैज्ञानिकांनी प्रयत्न केलेला आहे बघा त्यांनी वर्गीकरण करण्याचा, प्ररूपात्मक वर्गीकरण. तर प्ररूपात्मक म्हणजे की शब्दाला जोडणारे जे प्रत्यय आहेत त्या प्रत्ययाच्या संदर्भामध्ये हे प्ररूपात्मक वर्गीकरण भाषा वैज्ञानिकांनी केलेलं आहे. आणि म्हणून प्ररूपात्मक वर्गीकरण हे भाषिक वर्गीकरणासाठी वापरले जाणारं एक भाषिक तत्त्व आहे. प्ररूपात्मक वर्गीकरणाला आकृतीमूलक रचनात्मक वर्गीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. या वर्गीकरणामध्ये शब्द आणि त्याला जोडले जाणारे प्रत्यय महत्त्वाचे मानले जातात. म्हणजे भाषेतील प्रकृती आणि प्रत्यय या दोन घटकांना इथं महत्त्व दिलं जातं. कधीकधी यात उपसर्ग हाही घटक उपयोगात आणला जातो. भाषेचे प्रत्यय आणि उपसर्ग आपल्याला समजतंय ना? आता तुम्ही मला समोर नसल्यामुळे उत्तर देऊ शकत नाहीत, पण भाषेच्या शेवटी जोडले जाणारे असतात प्रत्यय आणि शब्दाच्या शेवटी जोडले जाणारे असतात ते प्रत्यय आणि शब्दाच्या आधी जोडले जाणारे असतात ते उपसर्ग. म्हणजे उदाहरणार्थ, जबाबदार हा मूळ धातू आहे. त्या मूळ धातूला जबाबदारपणे किंवा जबाबदारपणा म्हटलं तर तो झाला प्रत्यय, आणि बेजबाबदार म्हटलं तो बे जो आहे तो झाला उपसर्ग. एवढं लक्षात ठेवा. तर उपसर्ग हाही घटक भाषेमध्ये महत्त्वाचा असतो, तो उपयोगात आणला जातो कारण शब्दांच्या निष्पत्तीसाठी हे घटक महत्त्वाचे असतात. अर्थाचा आधार असणारे प्रकृती म्हणजे मूळ धातू, त्याला मूलतत्व असं म्हणतात. मूळ धातू जे असतात, जे साधंसं उदाहरण देते की जा हा मूळ धातू आहे. जापासून जे शब्द बनतात की जायला, जाणे, जातो, जाणार, हे बनले शब्द. पण त्याचा मूळ धातू किंवा प्रकृती कोणती आहे तर जा, हे मूलतत्व आहे. आणि या प्रकृतीचा व्यापार स्पष्ट करणारा अंश म्हणजे प्रत्यय. ह्या मूळ प्रकृतीला किंवा मूळ धातूला जे काही लागतं ते असतात प्रत्यय. मराठीमध्ये विभक्ती प्रत्यय सांगितलेले आहेत, तुम्ही शिकलेले असाल. आणि जर आठवत नसेल किंवा शिकलेले नसाल तर कुठेही शेजारी पाजारी किंवा घरामध्ये कुठे छोटे भाऊ बहीण असतील
तर त्यांचं मराठीचं पुस्तक घ्या किंवा व्याकरणाचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला हे विभक्ती प्रत्यय सगळे प्रथमापासून संबोधनापर्यंतचे आढळतील. त्याचा तक्ता जो आहे तो पाठच करून टाका तुम्ही, की कुठले कुठले प्रत्यय मराठीमध्ये हे वापरले जातात. प्रकृती आणि प्रत्ययाच्या अन्वयाने निष्पन्न झालेल्या शब्दार्थांचा जो द्योतक असतो तो म्हणजे उपसर्ग. म्हणून सर्वसाधारणपणे शब्दामध्ये उपसर्ग अधिक प्रकृती अधिक प्रत्यय बरोबर शब्द असे रूप आढळते. या वर्गीकरणामध्ये मूळ प्रकृती व त्यांना जोडले लागणारे प्रत्यय यांच्या संबंधानुसार, समान संबंधानुसार भाषेचे वर्गीकरण केले जाते. वाक्यात शब्द असतात, शब्दांना विभक्ती प्रत्यय जोडले जातात, कारण विभक्ती प्रत्ययाने शब्दांचा परस्परांशी असलेला संबंध स्पष्ट होतो. अन्यथा आपल्याला कळणारच नाही. लहान मुलं जी आहेत ती सुरुवातीला जेव्हा ती बोलायला लागतात तेव्हा विना प्रत्ययी भाषा बोलतात. मग त्यांचं बोलणं आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो हा काय बोलतो कोण जाणे, त्याच्या आईलाच फक्त कळतं, कारण ते प्रत्यय लावत नाहीत. मग त्यावेळी काय होतं की शब्दांचा जो परस्परांशी असलेला संबंध जो आहे तो आपल्याला कळत नाही, ते प्रत्यय लावत नाहीत. म्हणून आपण प्रत्यय लावून बोलतो, म्हणून आपल्याला तो शब्दांचा परस्परांशी असलेला संबंध कळतो. जोवर आपण विभक्ती प्रत्यय लावणार नाही किंवा लागणार नाही तोवर शब्दांचा परस्पर संबंध जुळणार नाही, आणि जोवर असा संबंध किंवा अन्वय होणार नाही तोवर वाक्य तयार होणार नाही. प्रकृतीला जोडल्या जाणाऱ्या प्रकृत्यांमध्ये, प्रकृतीला म्हणजे मूळ शब्दाला, मूळ धातूला जोडल्या जाणाऱ्या या प्रकृत्यांमध्ये लिंग, वचन, काळ, अर्थ, विभक्ती इत्यादी विकारानुसार काही प्रत्यय लागतात. हे विकार असतात भाषेमधले. विकारी शब्दजाती आणि अविकारी शब्दजाती या शब्दांच्या जातींचा संबंध इथं आहे. 8 ह्या शब्दजाती आहेत, आणि त्या मूळ ज्या प्रकृती असतात किंवा मूळ जे धातू असतात त्यांना लागल्यामुळे त्या धातूला, त्या शब्दाला विकार होतात असं आपण म्हणतो. म्हणून मूळ शब्द म्हणजे प्रकृती व त्यास लागणारे प्रत्यय यांच्या समान संबंधावरून जे वर्गीकरण केले जाते या वर्गीकरणासच आकृतीमूलक, रूपात्मक, रचनात्मक वर्गीकरण असे म्हटले जाते. लक्षात येत आहे? आकृतीमूलक वर्गीकरण पुन्हा आपण स्वतंत्रपणे पण अभ्यासणार आहोत. म्हणजे मूळ धातूला किंवा प्रकृतीला लागणारे हे जे प्रत्यय आणि उपसर्ग असतात, तर ह्या वर्गीकरणाला यांच्या संबंधावरून, कारण त्यांचा एक संबंध निर्माण होतो मग त्या शब्दांमध्ये, यांच्या संबंधावरून जे वर्गीकरण केलं जातं या वर्गीकरणाला आकृतीमूलक किंवा प्ररूपात्मक वर्गीकरण असं म्हटलं जातं. पहिलं वर्गीकरण आपण अभ्यासलं भौगोलिक वर्गीकरण, भाषाबाह्य तत्त्व ठरवलं. दुसरं वर्गीकरण अभ्यासलं धर्माच्या आधारे केलेलं वर्गीकरण. धर्माच्या आधारे भाषिक वर्गीकरण हे अर्थात होऊच शकत नाही, जसं भौगोलिक वर्गीकरण होऊ शकत नाही. तिसरं वर्गीकरण आपण अभ्यासलं प्ररूपात्मक वर्गीकरण, म्हणजे मूळ धातूला किंवा प्रकृतीला लागणारे प्रत्यय किंवा उपसर्ग यानुसार केले गेलेलं वर्गीकरण, त्याला आपण आकृतीमूलक किंवा प्ररूपात्मक वर्गीकरण म्हटलं. आणि चौथं वर्गीकरण जे आहे ते पारिवारिक किंवा वांशिक वर्गीकरण. आता या तत्वानुसार भाषांचा वांशिक संबंध तपासला जातो. त्यात नात्याचे शब्द, संख्यावाचक विशेषणे, सर्वनामे व इतर महत्त्वाचे शब्द घेऊन भाषेच्या व्युत्पत्ती तपासल्या जातात. काय काय घेतलं जातं त्याच्यामध्ये? वांशिक वर्गीकरणामध्ये नात्याचे शब्द, संख्यावाचक विशेषणे. आता ही संख्यावाचक विशेषणे म्हणजे तुम्हाला पुन्हा शब्दजातींकडे जावं लागेल. त्यामध्ये हे सगळे उपप्रकार आहेत. सर्वनामे आणि इतर महत्त्वाचे शब्द घेऊन ह्या भाषेच्या व्युत्पत्ती तपासल्या जातात.
आणि हे वर्गीकरण जे असते ते ऐतिहासिक भाषाशास्त्राशी संबंधित असते. हे वर्गीकरण ध्वनी व अर्थ यांच्या साम्यावर व वैधर्म्यावर आधारलेले असते. भाषेतले जे ध्वनी असतात, पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा आपण अभ्यासलेलं ध्वनी व त्याचे अर्थ यांच्यामध्ये किती साम्य आहे आणि वैधर्म्य किती आहे, वेगळेपणा किती आहे, यावर ते आधारलेलं असतं. यात जी समानता आढळते तीच या वर्गीकरणाचा मूलाधार असते. जे ध्वनी आणि अर्थामध्ये असलेलं साम्य किंवा समानता. ज्या ज्या भाषातील शब्दात ध्वनी अर्थ साम्य आढळत असेल त्या त्या भाषा एका भाषाकुळातील म्हणजे कोणत्या तरी एका भाषेपासून निर्माण झालेल्या असाव्यात असे मानले जाते. म्हणजे ध्वनी आणि अर्थामध्ये जर साम्य असेल तर त्या एका भाषाकुळातील भाषा असतील. आणि म्हणून या वर्गीकरणास कुलनिष्ठ वर्गीकरण असे सुद्धा म्हणतात, वांशिक वर्गीकरण असं सुद्धा म्हणतात, पारिवारिक वर्गीकरण असं सुद्धा यामध्ये म्हणतात. आणि या सर्वांचा सविस्तर विचार आपल्याला करता येतो. तो आपण पुढील तासाला करूया. आकृतीमूलक वर्गीकरण किंवा प्रारूपात्मक वर्गीकरण यामध्ये आपण तो करणार आहोत. धन्यवाद.